हाय हॅलो नमस्कार. तर मी निकिता. काल आमचा बाजार झाला होता, त्यामधून मी असं बाजारातून अशी फ्रेश फरसबी आणली होती. तर मला आज तुमच्यासंग शेअर करेन त्याची रेसिपी. तर मी आज साधी सिंपलच रेसिपी माझी पण भारी नाही. मी अशी बारीक कट करून घेतली फरसबी. त्याला फ्रेंच बीन्स असेही म्हणतात. या फरसबीचा हॉटेलमध्ये पण खूप उपयोग केला जातो. तर आपण मसाले भातामध्ये पण टाकू शकतो, अजून पावभाजीमध्ये पण टाकू शकतो. इथं आता मी गॅसवर कढई ठेवली आहे तापण्यासाठी. आता मी इथं 2 वागळ्यात तेल टाकून घेते. आता त्यामध्ये मी जिरे मोहरी टाकून घेणार आहे. थोडी आता हळद टाकली आहे. आता ही फरसबी आपण कट केलेली त्याच्यामध्ये टाकून घेऊ, म्हणजे चांगली परतून द्यायची. आता ही मी वाफेवरच करणार आहे, त्याला अजिबात पाणी टाकायचं नाही. आपली तेलामध्येच ती शिजते. फरसबीची भाजी ही आमच्या गावाकडच्या बाजारात नाही भेटत, क्वचित एखाद्या वेळेसच भेटते. मग दिसली की मी घेऊन येत असते बाजारातून. तर मला आज ह्या बाजारी दिसली होती म्हणून मी घेऊन आले. म्हणलं तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करावा. त्याच मस्त परतली इकडं माझी. आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊ. तर इथं मी इथं मिरची घेतली आहे आणि लसूण घेतला आहे. याचं मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. इकडं थोडा ठोसर कूट घेतला आहे. 5 मिनटं मी झाकण ठेवलं, त्यात मी काढून घेतलं आहे झाकण. मस्त अशी परतलेली आहे. परतल्यावरती मी तर मिरची टाकून घेते. मिक्सरमध्ये काढेल होती ती, मस्त त्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आपली इथं मिक्स करून झाली आहे. फरसबीची भाजी खायला पण खूप छान लागते आणि खूप छान टेस्टी बनते. अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा एकदा तरी भाजी. आता त्याच्यामध्ये इथं मी मीठ टाकून घेते. आता याच्यामध्ये मीठ चवीनुसार टाकून घेऊ. मस्त मिक्स करायची. नंतर इथं मी 5 मिनटासाठी परत एकदा झाकण ठेवून घेणार आहे. इकडं झाकण ठेवून घेतलं आहे. इथं 5 मिनटं झाले माझे. ते झाकण काढून घेतलं आहे. मस्त अशी 90% भाजी आपली शिजत आलेली आहे. आता त्यामध्ये मी शेंगदाणा कूट टाकून घेतलेला आहे. शेंगदाणा कूट टाकल्यावरती 1-2 मिनटं चांगली परतून घ्यायची. इथं माझी भाजी तयार झालेली आहे. ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.